हॅलो फ्रेंड्स, आज विहानला गेले होते 5 वाजता स्केटिंगच्या अकॅडमीला सोडवण्यासाठी. आणि ज्यावेळेस त्याला सोडून आले येतानाच मी पालकची भाजी वगैरे घेऊन आली. पालक चिरली आणि म्हटलं लगेच बनवून टाकावं. तोपर्यंत विरूचा इथे छानपैकी डान्स चालला होता. का तर मग स्वयंपाकाला मला खूप लेट होतो, का तर त्याला येईपर्यंतच 7:30 पावणे 8 वाजतात. म्हणून म्हणलं तडका देऊनच जाते. आणि येताना त्याला घ्यायचा होता वडापाव. आणि हा आमचा नेहमीचं ठरलेलं आहे, स्केटिंगचा क्लास सुटला की वडापाव घेऊनच घरी जायचं. मस्तपैकी मग त्याने वडापाव खाल्ला. आणि इथं आजच्या रात्रीच्या जेवणामध्ये होती डाळ, पालक, अंड्याची चटणी म्हणजेच भुर्जी आणि चपाती, लोणचं, असं साधं सिंपल जेवण केलं. आणि त्यांना परत भूक लागली म्हणून त्यांच्यासाठी नूडल्स बनवले. आणि त्याच्यानंतर हा जो सगळ्यांची जेवणं झाल्यावर सगळ्यांच्या घरात असणारा किचनवरचा पसारा. आणि हा पसारा जेवण झाल्यावर इतका आळस येतो आणि उन्हाळ्यात तर नको नको वाटतं किचनमध्ये कामं करायला. आणि आमच्या घरात आम्ही माणसं आहोत 6 आणि ग्लास इतके पडतात की बस, भांड्यात दुसरं काहीच नसतं, ग्लास आणि वाट्या हेच सगळं काही असतं. आणि मग आता आम्ही रात्रीच किचन क्लीन करून घेतो, का तर सकाळी खूप गडबड असते आऊंच्या टिफिनची. ते मग मस्तपैकी किचन क्लीन केलं. आणि हे सगळ्यात आवडीचं काम असतं सगळ्याच बायकांचं, की बेसिन क्लीन करायचं. मग खूप जोर येतो, का तर भांडी झालेली असतात, किचन क्लीन झालेलं असतं, मग बेसिन तर मग ते चकाचक झालं की खूप छान वाटतं. आणि अशा प्रकारे आमच्या किचनचा हा रात्रीचा व्ह्यू आहे. आणि त्याच्यानंतर मग परत आऊंची फरमाईश होती की आता काहीतरी थंड प्यावंसं वाटतं. मग त्यांना परत मग थंड काय द्यावं म्हणून विचार करत होते, तर आईने घेऊन आले होते स्प्राईट, ॲपी फिज. आमच्या